मुख्य स्टेजच्या दिशेने आपण या ठिकाणी येणार आहोत। त्याचप्रमाणे या डहाणू पोलीस स्टेशनचे PSI माननीय ठाकूर साहेब यांचे देखील आगमन झालेले आहे। त्यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी देखील या मंचच्या दिशेने यायचे। सर्व मान्यवरांना विनंती करतो की या वृक्ष मंडळ याला पुष्प अर्पण करून त्याच्यानंतर मुख्य मंचच्या दिशेने यायचे। जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती आहे की स्टेजवर पाण्याची व्यवस्था करायची आहे। सागर नाका येथे महाविकास आघाडीतर्फे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा। दरवर्षीप्रमाणे यंदाही डहाणूतील सागर नाका येथे महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार विनोद निकोले यांच्या पुढाकाराने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच लहान मुलांसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा, कला यांचे दर्शन घडवणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। दरवर्षीप्रमाणे यंदाही स्थानिक यूट्यूब कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले होते। या मंचावर विविध कलाकारांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली। आमदार विनोद निकोले यांच्या पुढाकारातून दरवर्षी आदिवासी दिनाचा कार्यक्रम उत्साहात आयोजित केला जात असल्याने डहाणू येथील आदिवासी बांधवांसोबत सर्व समाजामध्ये समाधान व्यक्त होते आहे। समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीला आणि स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या उपक्रमाबद्दल नागरिकांनी आमदार निकोले यांचे कौतुक केले आहे। तर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मान्यवरांचा स्वागत होत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी रोटरी क्लब आज आपण उपस्थित आहोत जागतिक आदिवासी दिना निमित्त। तुम्ही पाहू शकता सागर नाका येथे कारपा चौक सकाळी तिकडे आज कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। जागतिक आदिवासी दिनानिमित्त महाविकास आघाडी तसेच आमदार विनोद निकोले यांच्या पुढाकाराखाली हे भव्य दिव्य तुम्ही पाहू शकतात कार्यक्रम। या कार्यक्रमाचा मोठा थाटामाटात आदिवासी दिवस साजरा होत आहे। तर तुम्ही पाहू शकतात आदिवासी बांधव कलाकार आपली कला सादर करत आहे आणि ही कला पाहणारे मंत्रमुग्ध झालेले आहे। सर्वप्रथम महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। त्यांच्या सर्वांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला। असे भव्य दिव्य आज आदिवासी दिवस सर्व ठिकाणी साजरा होत आहे। जाणून घेऊ त्याला आज कार्यक्रम सादर करायला आलेले तर कसे वाटले। नमस्कार, माझं नाव सुनंदा सुतार। दरवर्षीप्रमाणे इथे आपला नववर्षाचा कार्यक्रम होतो। तर आपले आमदार जे लाडके आमदार आहेत ते दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण त्यांनी आमच्यासारख्या यूट्यूब कलाकारांना, मी सध्या नवीनच आहे पण आमच्यासारखे जे नवीन आहेत, जुने आहेत, त्यांच्यासाठी जे स्टेज परफॉर्मन्ससाठी उपलब्ध करून दिलं आहे। त्याच्यामुळे म्हणजे प्रत्येक जे आदिवासी कलाकार आहेत त्यांना आपली कला सादर करण्यासाठी त्यांना स्टेज जे दिलं आहे त्याच्यामुळे त्यांची कला सादर करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं। तर सगळ्यांच्या वतीने, आमच्या यूट्यूब कलाकारांच्या वतीने मी धन्यवाद सांगते आमदार विनोद निकोले यांना। असेच दरवर्षी आम्हाला बोलवत राहावं आणि हा नववर्ष कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे सादर व्हावा। धन्यवाद। तर आपला आवडता सादरीकरण कुठला आहे? माझं जे आता नवीनच सॉन्ग आलेलं आहे तुझ्या मनात काय, ते मी सादर करणार आहे। कमलेश काकड आणि आम्ही म्हणजे यूट्यूब कलाकार तो आणि मी लेडीज म्हणून आम्ही सादर केलेलं आहे, तर ते सादर करणार आहे स्टेजवर। धन्यवाद। नमस्कार, माझं यूट्यूब चॅनल आहे सुनंदा सुतार सॉन्ग। ह्या चॅनलवर माझे तुम्ही गाणे बघू शकता। सध्या मी नवीनच आहे पण सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल डहाणू मित्राला पण सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। यांना प्रतिमेला पुष्प अर्पण करून सर्व मान्यवरांच्या समन्वयत या ठिकाणी मुख्य मंचाकडे येतील। स्वागत करायचं आहे। आपण बघतोय हा धनुष्यबाण बिरसा मुंडा हे या ठिकाणी त्यांना परत जायचं आहे म्हणून त्यांना हा समोरचा मुलगा नटलेला आहे। हे गाणं झाल्यानंतर स्टेजवरती बोलवायचं आहे त्याला।
आदिवासी बांधव मुलाचा नवरा तुमचा कोण? जल जंगल जमीन वाचवा, आदिवासीचा हक जपा, जय जोहार, जय आदिवासी.